कसे वरती येतात डोंगरातून बाहेर. एक नंबर वातावरण बघा एकदा. आणि आम्ही इथं टेंट वगैरे लावला होता ते आता काढायला लावतात. ते VIP येणार आहेत कोणतरी त्याच्यामुळे. बघा एकदा सूर्यनारायण बघा. आणि हे बघा जय माता दी. खतरनाक खतरनाक भावानो. असे नजारे बघायचे असतील तर केदारनाथ मध्ये यावंच लागतंय. काय विषयच हार्ड आहे. लय लय जबरदस्त भाव. इकडून तर नजरच नाही हटत आहे. बघा मित्रांनो आम्ही इथं थांबलो होतो आणि आता आमचे सर्वांचे टेंट वगैरे बाहेर काढायला लावलेत. कारण की इथं ते एक मुख्यमंत्री येणार आहेत इकडचे. त्याच्यामुळे काय आम्हाला इथं थांबू दिलाय नाही. चला तर दिवस तर उजळलाय. रात्र असती तर विषय वेगळा होता. पण आता काय गरज नाही टेंटची पण आपल्याला. आणि इकडं मंदिर बघा केदार बाबाचं मंदिर आहे एकदम जबरदस्त. आणि वरती बघा सूर्यनारायण आलेले आहेत बाहेर. बराच टाइम भरपूर थंडी वाजत होती आणि समोर बर्फ पाणी पण एकदम बर्फासारखं झालेलं आहे भावानं. एकदम खतरनाक. हे भाई आहे आपल्यासोबत आणि अजून 2-3 जण आहेत. लय भारी वाटतं भावानं. एकदम खतरनाक पाठचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे बघा एक नंबर. तिकडे चॉपर आलाय हेलिकॉप्टर त्याच्यामुळे असा आवाज येतोय खतरनाक. समोर बघा काल भैरव बाबाचं मंदिर पण आहे आणि हे आपलं केदारनाथ बाबाचं मंदिर. वरती काल भैरव बाबाचं मंदिर आहे बघा. तुम्हाला असंच काय नाही नवीन नवीन दाखवणार आहे. आज दिवसभरात काय होतंय. गर्दी भावानो अफाट आहे अफाट. याच्यात काय तोडच नाही. असं मंदिरावर फुलाचा वर्षाव होतोय हेलिकॉप्टरच्या साह्याने. एकदम बघाच तुम्ही बघू शकता. हर हर महादेव. हे बघा कपाट खुला तयार. हर हर महादेव. हर हर महादेव. टेंशन अब आया मजा. आ गया मजा. तर मित्रांनो आंघोळ विंघोळ झालेली आहे. आता बाबा केदारनाथच्या दर्शनाला चाललोय आम्ही. आज म्हणजे सकाळचं तर लयच थंड वाटत होता म्हणून आता नाही म्हटलं तरी 12-1 वाजायला आलाय. त्या टायमाला आम्ही आंघोळ करून आता निघालेलो आहे. पाणी बघा हे डोंगरावर जे बर्फ आहे ग्लेशियर आहे त्याचं ते पिघलत त्या साईडला पाणी येतं. एकदम चिल्ड पाणी आहे भावानो. म्हणजे लय खतरनाक पाणी. आणि मौसम बघा इकडचं एकदा वातावरण चेक करा. लय खतरनाक वातावरण आहे जबरदस्त. आता आंघोळ करून आलेलो केदारनाथ बाबाचं दर्शन करतो मग तुम्हाला भेटतो. जय श्री महाराज. भावानो 4 तास झाले आम्ही इकडेच फिरतोय. पब्लिक बघा एकदा कसं राहिलं इकडं. आम्ही त्या ब्रिजवरनं आत्तापर्यंत इथपर्यंत झालं नाही म्हटलं तरी 2-3 तास झाले. 1 वाजता लाईन लावली होती आणि त्याच्यानंतर आता उभं राहिलेलं आहे. इकडं पब्लिक बघा एकदा. आणि आम्ही 3 जण यो आहे आणि मी आहे बघा. म्हातारी बितारे सर्व कोण कसे ज्यांना श्रद्धाने येतात तसे येतात बघा. बघा इकडं सीन वगैरे होतंय एकदम. लाईन मध्ये 4-4, 5-5 तास लोक थांबतात आणि मध्येच काहीतरी गेम होतोय बघा. इकडं मजारे बघा. आणि इकडं लय लहान लागले भावानू काय सांगू. अलग निरंजन भावानं. रात्रीचे 12 वाजले. यो भाई बघ कसा बसला. आणि हा इकडं स्लिपिंग बॅग घेऊन आला. रात्रीचे 12 वाजलेत आणि आमचा पुरा डोकं पब्लिक बघा भाऊ दर्शनासाठी. म्हणजे सकाळी आम्ही 1 वाजता चालू केलेला आणि आता 12 वाजलेत. म्हणजे 12 ते 12 ड्युटी झालेली आहे आमची एकदम परफेक्ट.
आणि अजून उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत इकडंच असणार एकदम फुल राडा. कुछ बोलना चाहोगे भाई? बोल लायक है ही नहीं. मैं कल आड़ले कुछ बोल. मजा आ रहा है भाई, कोई टेंशन नहीं है, ठंड वाला कुछ नहीं है, ये स्लीपिंग बैग लेके लाया हूं. ये तो फुल सेट में है भाई, बाकी के सब एकदम ठंडी में जग रहे. भैया को देखो, भैया ने रेनकोट पहन ये रेनकोट पहन लिया है इधर. जुगाड़ में काम चल रहा है. हाँ यार, बराबर बराबर, काम तो करना पड़ेगा. काम करना पड़ेगा. कुछ तो ठंड के लिए बचाव करना पड़ेगा ना. हाँ, कुछ शब्द नहीं आ रहे इसके लिए, जो आ रहा है वो बोल रहे हैं. भाई क्या करे, मजबूरी है भाई, मजबूरी है. दर्शन तो करने ही ना बाबा दर्शन के तो भाई. करने हैं. मेरे को मारा प्रत्यक्षा लेनी. पब्लिक में खड़ा खड़ा के बोलता है, क्योंकि लोगों को समझ ही नहीं आता कि क्या बोल रहा है बंदा. सही है कि अभी भी नहीं आ रहा है. नहीं? तेरे को तो बोलना चाहिए. सकाळचे 6 वाजलेत आणि मंदिर 5:30 वाजताच चालू झालंय, पण लाईन काय आमची हलत नाही. लय बेकार गर्दी आहे, लोक मध्येच घुसतायत. आम्ही तर काल दुपारपासूनच आहे आणि जागेवरनं काय हल्लेलाच नाही आणि पुरा गर्दीच गर्दी आहे. इकडं पण बघा, समोर बघा पूरी गर्दी है. क्या भाई, ये देखो भाई. नींद भी पूरा नहीं हुआ, आग लाले लाल है. साढ़े 5 वाजले आणि गर्दी बघा, अजून 1 इंच पण नाही पुढं सरकत आहे. जय हो जय हो. एकदम बेकार लाईन चालू झालेली आहे भावानं, नुसतं भांडाभांडी चालू आहे. नाही म्हटलं तरी आम्ही सकाळी दुपारपासून लाईनीला आहे, पण काय भावानं विषय होतोय बघा. पोलीसवाले बोलतात तुम्हाला स्वतःलाच करावं लागेल सर्व काय, आणि इकडं बघा फुल राडे. रोको भाई, क्या बोलोगे क्या बोलोगे? ओ भाई साहब, वो तो आज तो भाई खत्म हो गए. ये भाई देखो एकदम शांत रहे. और भाई साहब बताओ यार, सब रोको और ठोको की बात चल रही है. भाई लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब. नंतर आता आम्ही मंदिराच्या दर्शनाजवळ आलेलं आहे, लय जवळ आलेलं आहे. म्हणजे आता आमचं 1 तासामध्ये दर्शन होऊन जाईल आणि एकदा परत मंदिर बघा. आणि काय व्ह्यू आहे तिकडचं, सकाळचं वातावरण आहे. नाही म्हटलं तरी आम्ही काल दुपारी 1 वाजल्यापासून त्या रात्री पण काय जेवायला वगैरे भेटला नाही, म्हणजे जेवलं पण नाही. आणि आता बघा हे थोडंसंच राहिलं इकडे बघा. त्याच्यानंतर बाबाचे दर्शन होणार आहेत आम्हाला. आणि हे बघा इकडे प्रसाद वगैरे वाटतंय. भाऊ नमस्कार मित्रांनो, फायनली आज आपल्याला म्हणजे काल 22 तारीख होती आणि आज 23 तारखेच्या सकाळी आपल्याला बाबा केदारनाथचे दर्शन झालेले आहेत. लय भारी वाटतं, एकदम आनंद वाटतं. आणि हा भाऊ पण आपल्यासोबतच होता. लय भारी वाटतं भावानं, एकदम असं काय सांगू तुम्हाला, एकदम लय फिलिंग वाटली. आणि आता आम्ही चाललोय केदारनाथ बाबा, कालभैरव बाबाच्या दर्शनासाठी चाललेलं आहे. आणि तुम्हाला दाखवतो नंदी महाराज. हर हर महादेव. लय बाबांनो, केदारनाथ बाबा की जय हो. एक नंबर भावानं. भावानं पब्लिक पण एवढंच आहे. हे बघा आपले नंदी महाराज, नंदी बाबा आहे. आणि इकडं बघा केदार महाराज बाबा बघा. हर हर महादेव. चला तर मित्रांनो, आम्ही आता चाललोय कालभैरव बाबाच्या दर्शनासाठी. तुम्हाला दाखवणार कालभैरव बाबाचे दर्शन. चला भेटूया. चला, भरपूर पब्लिक आहे इकडनं, लाईन वगैरे. मंदिर बघा एकदा, लय भारी भाव, लय भारी वाटतंय एकदम खतरनाक. समोर जो डोंगर बघताय ग्लेशियर, तिकडून जी निर्माण होते ती बघा मंदाकिनी नदी आहे, मंदाकिनी माई. आणि इकडं बघा तुम्हाला दाखवतो, ही अशी मंदाकिनी माई चालले. आणि वरती बघा कालभैरव बाबाचं मंदिर आहे. आता आपण तिकडंच चाललोय आणि तो भाव आपल्या समोर पुढं चाललेला आहे. लय भारी वाटतंय भावानं, काय सांगू तुम्हाला, लय भारी वाटतंय एक नंबर. कारण की असं फिलिंग होते ना जेव्हा दर्शन केलं तेव्हा भावानं. पुरा म्हणजे म्हणजे कालची रात्र आम्ही पुरा अख्खा 1 वाजल्यापासून पुरा आत्ता 10 वाजेपर्यंत आमचं दर्शन झालं. म्हणजे प्रतीक्षा तर भरपूर करायला लागली, पण भावाने शेवटी परीक्षा घेऊन आम्हाला पास केलं आहे. भावानं लय फिलिंग एकदम भारी वाटते, जबरदस्त. खाली केदारनाथ बाबाचं मंदिर आहे आणि इकडून वरती आल्यावर कालभैरव बाबाचं मंदिर आहे. चला दाखवतो तुम्हाला.
इकडून आहे. हे सर्व स्टार लोक आहे. हे बघ. आणि काल भैरव बाबांचा हे बघा आतमध्ये कसं आहे. करा एकदा भावाने इकडचं वातावरण चेक करा. खाली बघा हेलिपॅड आहेत. तिकडं आता फक्त हेलिकॉप्टर येत आहेत जातात आणि इकडचं वातावरण बघा एकदा. हो ना, लय जबरदस्त आपले राजे. आणि वरती बघा बर्फाची चादर, एकदम खतरनाक भावानं व्ह्यूज आहेत इकडं. बघा वातावरण एक नंबर. चला तर मित्रांनो, आम्ही दर्शन वगैरे केलेलं आहे. दो भाई दोन तबाई. आणि आता आम्ही चाललेलं आहे खाण्यापिण्याचं भोजन करण्यासाठी चाललेलं आहे खालती. आणि इकडचं वातावरण बघा एकदा भावानं लय जबरदस्त भारी वाटतं. असं एकदम म्हणजे बर्फावर पुट्टी मारलेली आहे असं वाटतंय, पण एकदम कडक भावानं लय जबरदस्त है ना भाई. कुछ बताओ इधर के बारे में. आनंद आहे. चलो भाई. तर मित्रांनो हे बघा, यहाँ पर मांगो मन्नत और ये देखो जन्नत ही जन्नत, केदारनाथ मंदिर. या इकडं केदारनाथ मंदिर आणि इकडं बघा पहाड लय जबरदस्त. जय श्री महाकाल. यो डॉगेश भाई. हाँ अभी तो है नहीं कुछ. हे बघा मित्रांनो, मंदिराच्या राईट साईडलाच भंडारा चालू असतो. इथे तुम्हाला जेवणाचा खाण्यापिण्यापासून सर्व भेटून जाईल. भंडाऱ्याची लाईन आहे हे बघा. तर भावानं आपला जेवण वगैरे झालेलं आहे आणि दर्शन पण एकदम जबरदस्त झाले भावानं. तुम्ही माझ्या पाठी बघा बाबा केदारनाथ मंदिर आणि इथं आहे आदि शंकराचार्य समाधी. आणि आम्ही तिकडेच पाठीमागे लावले टेंट आमचा. तर भावा कसा वाटला सांग जरा एकदा. कैसे लगा भाई बता दे एक बार. बता भाई. दिल खुश होगा. ऐसा लग रहा है दिल गार्डन हो रहा है. अभी तो स्वर्ग में है. इससे भी ऊपर चले गए भाई साहब. ये पहाड़ देखो, यहीं पे विष्णु जी और सब बसे हुए भगवान है. होय 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 होय, एकदम रावस. चला तर मित्रांनो, अजून संध्याकाळी काय अजून नवीन काय असेल तर तुम्हाला दाखवतो. आणि आता आपण पेटपूजा केलेली आहे मस्तपैकी. आता विश्राम करणारा, आता आराम करणारा मस्तपैकी आणि लय राडा करणारा. भेटू तुम्हाला संध्याकाळपर्यंत. जय श्री महाकाल. तर मित्रांनो, आम्ही इकडं रात्रीचं राहणार होतो आज आणि उद्या सकाळी आम्ही निघणार होतो. पण इकडचे पोलीसवाले वगैरे आले आणि आम्हाला बोलले की बाबा तुमचा काय सामान विमान आहे ते सर्व एकदम पॅक बिक करून निघा पुलाच्या त्या साईडला. तिकडं टेंट लावा, कारण की इकडं साफसफाई खराब होईल आमच्या मुलं. म्हणून त्यांनी काय आम्हाला इकडं टेंट लावायला दिलाय नाही भावानो. आता आम्ही चाललो आहे आणि चार्जिंग पण आपली संपलेली आहे. आपलं स्टॉक सर्व संपलेला आहे. एकदा परत बघा बाबा केदारनाथ मंदिर आणि इकडचं वातावरण बघा. एकदम पावसाळा झाला आहे. पाऊस पण थोडं पडायला लागलेला आहे. लय डेंजर थंडी हवा सुटले. आणि आता आम्ही जातोय. बघूया आज रात्री कुठं राहणार आहोत, काय कसं आहे पुढचा प्लॅनिंग आम्हाला पण नाही माहिती काय होणार आहे. बघूया आता काय होत आहे. इथपर्यंत जय श्री महाकाल. जय श्री तर मित्रांनो, संध्याकाळचे 7 वाजलेत आणि संध्याकाळी केदार बाबाचं मंदिर बघा कसं एकदम जगमगून गेला. आणि आता पब्लिक बघा इकडे एकदा लय भरपूर पब्लिक आलेलं आहे. आणि आरतीचा टाइम पण होत आहे. आता आरती पण होणार आहे. जर तुम्हाला दाखवणार आहे आता मी आरती संध्याकाळची केदारनाथ बाबाची. आणि इकडचं वातावरण बघा एकदा लय जबरदस्त वातावरण. नजर काय हटणार नाही मंदिरापासून.
दूरच पूरा मंदिर आहे. मला भंडाऱ्याची लाईन लागलेली आहे मित्रांनो. आणि इकडं बघा बाबा लोकांना जेवण वगैरे सुरू झालेलं आहे. आता मस्तपैकी आम्ही भंडारा करणार. नीचे पूरी खाई है, पूरी खाई है.